बुलढाणाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची चौकशी करण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयानं राजारामपुरी पोलिसांना परवानगी दिली आहे। यातून सोमवारी त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। दरम्यान आमदार गायकवाड यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही असा इशारा कॉम्रेड प्रशांत आंबी यांनी आज दिलाय। कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता याचे प्रकाशक कॉम्रेड प्रशांत आंबी यांना मोबाईल फोनवरून धमकी दिल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांची चौकशी करण्याची परवानगी न्यायालयानं दिल्यामुळे पोलिसांकडून संजय गायकवाड यांना नोटीस बजावण्यात येणार आहे। गेले महिनाभर वादग्रस्त बनलेल्या या प्रकरणात कॉम्रेड आंबी यांना आमदार गायकवाड यांच्या समर्थकांकडून अजूनही धमक्या येत आहेत। गेल्या महिनाभरात 100हून अधिक धमकीचे फोन आल्याचा दावा आंबी यांनी केलाय। या प्रकरणी आपण पुन्हा पोलिसात नव्यानं तक्रार अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतलाय। यातून आमदार गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही असा इशारा प्रशांत आंबी यांनी दिलाय। पोलीस हा तपास निपक्षपातीपणे करतील याबद्दल आम्हाला शंका आहे, कारण खरं तर तपासाची काही आवश्यकता नाही। आमदार संजय गायकवाड यांनी मीच धमकी दिली होती, हा माझाच आवाज आहे, ही माझीच ऑडिओ क्लिप आहे, अशा पद्धतीचा कबुली जबाब मीडियासमोर यापूर्वी दिलेला आहे। त्यामुळं गुन्हाच जर कबूल केला असेल तर आता चौकशी करण्याचं नाटक पोलीस का करतंय हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे। त्यामुळं त्यांनी तपास वगैरे न करता, चौकशी वगैरे न करता आज ते निघालेलेच आहेत कोल्हापुरातून बुलढाण्याकडे, तर त्यांना डायरेक्ट अटक करावी अशी मागणी मी या निमित्तानं करतोय। अजूनसुद्धा यांचे जे आमदार संजय गायकवाडांचे समर्थक आहेत ते धमक्या म्हणजे धमक्या द्यायचं ते सोडत नाहीत। अजूनसुद्धा मला त्यांच्याकडून शिवीगाळ आणि धमक्या येत आहेत, तर ह्या धमक्यांना सुद्धा आम्ही घाबरणारे लोक नाही आहोत। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू। दरम्यान आमदार गायकवाड यांची सोमवारी राजारामपुरी पोलीस चौकशी करण्याची शक्यता आहे।